नमस्कार मित्रांनो, मी आकाश सूर्यवंशी लर्न ऑन चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल फेज AC सर्किट स्टार्ट केलेलं आहे. आज आपण त्यातल्या आणखीन काही बेसिक टर्म्स कंटिन्यू करणार आहोत. तर सर्वात आधी आहे जनरेशन ऑफ सिंगल फेज AC बाय सिंगल टर्न अल्टरनेटर. आता अल्टरनेटर म्हणजे काय बघा, इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये जनरेटर्स नावाचं एक मशीन आहे ज्यात आपण इलेक्ट्रिकल क्वांटिटी जनरेट करतो, म्हणजेच व्होल्टेज जनरेशन. तर जनरेटर हे दोन प्रकारचे असतात, AC आणि DC जनरेटर्स. सो जे AC जनरेटर्स आहेत त्यांना आपण अल्टरनेटर म्हणतो. सो आता यात व्होल्टेज जनरेशन कसं होतं, तर फॅराडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॉ, इंडक्शन लॉ जो आहे त्या लॉनुसार व्होल्टेज जनरेशन होतं इन अल्टरनेटर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की हे कसं जनरेशन होतं. रिव्हॉल्विंग आर्मेचर अल्टरनेटर, रोटर कॉईल अँड कलेक्टर रिंग्स. ही लाल कलरची जी आहे ती रोटर कॉईल आहे आणि ती कलेक्टर रिंग थ्रू लोड रेझिस्टन्सला कनेक्ट केलेली आहे. आणि नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्याला हे रोटर कॉईल कट करत आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन लॉस काय सांगतो आपल्याला की जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्सला एक कंडक्टर, रोटेटिंग कंडक्टर कट करतो तेव्हा EMF इंड्यूस होतो. तोच लॉ इथे आपले ॲप्लिकेबल आहे आणि त्यामुळेच इथे AC जनरेशन, AC व्होल्टेज जनरेट होतं. नेक्स्ट आहे फेजर रिप्रेझेंटेशन. अ फेजर इज अ स्ट्रेट लाईन विथ अन ॲरो मार्कड ऑन वन साइड अँड विच रोटेट्स इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे बघा, फेजर म्हणजे एक स्ट्रेट लाईन आहे विथ अ रेफरन्स लाईन, जिच्या एका साईडवर मार्क केलेलं असतं आणि जी नेहमी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्येच फ्लो होते. फेजर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्येच कधी पण फ्लो होतो. हा रेफरन्स आहे आणि हा ॲक्च्युअल फेजर आहे. हा फेजर याच डायरेक्शनमध्ये रोटेट होत असतो. द लेंथ ऑफ फेजर रिप्रेझेंट्स RMS व्हॅल्यू ऑफ AC क्वांटिटी. आता ही लेंथ झाली या फेजरची, तर हे काय रिप्रेझेंट करते, RMS व्हॅल्यू ऑफ सायनुसायडल क्वांटिटी. वन रोटेशन ऑफ फेजर करस्पॉन्ड टू वन सायकल. म्हणजे जे असं वन रोटेशन होतं त्याला आपण वन सायकल ऑफ अल्टरनेटिंग वेवफॉर्म असं म्हणतो. आता बघा, फेजर प्रेझेंट्स इथं काय दिलं आहे, टू AC वेवफॉर्म्स कॅन बी रिप्रेझेंटेड इझिली बाय देअर साइन वेव्स, बट वेन लार्ज नंबर ऑफ वेवफॉर्म्स आर टू बी रिप्रेझेंटेड इट बिकम्स कॉम्प्लेक्स. Hence, shortcut to all these quantities is phasor representation. म्हणजे जेव्हा लार्ज नंबर ऑफ वेवफॉर्म्स रिप्रेझेंट करायचे असतात तेव्हा ते कॉम्प्लेक्स होतं. सो त्यासाठी एक शॉर्टकट म्हणून आपण फेजर रिप्रेझेंटेशन यूज करतो. दिस इज द फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ दिस सायनोसायडल वेव्ह. आता बघा, इथून स्टार्ट होतं हे असं या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतं आहे, एवढं ध्यानात ठेवा. 0 कंडिशनला 0 व्हॅल्यू असणार. 30 डिग्रीला इथं 30 डिग्री गिवन आहे, थोडंसं बघा लक्षपूर्वक. 30 डिग्रीला इथली व्हॅल्यू, 60ला इथली व्हॅल्यू आणि 90ला हे मॅक्झिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला, आता बघा 270ला निगेटिव्हमध्ये इथं आहे 270, निगेटिव्हमधली पीक व्हॅल्यू 270ला. हे फेजर रिप्रेझेंटेशन झालं आहे एका AC सायनुसॉइडल वेवफॉर्मचं. नेक्स्ट आहे फेज अँगल. फेज अँगल म्हणजे काय बघा, इथं आता हा रेफरन्स आहे आणि हा आपला फेजर आहे, तर यामध्ये जो काय अँगल असेल त्याला फेज अँगल असे म्हणतात. डेफिनेशन काय बघा, the angle made by conductor with the reference axis is called phase angle. Next is phase difference. It is
नॉट नेसेसरी दॅट टू वेवफॉर्म्स ओरिजिनेट ॲट सेम इन्स्टंट ऑफ टाईम. म्हणजेच दोन्ही पण झिरोपासूनच स्टार्ट व्हावं असं काही नसतं. एखादी झिरोला स्टार्ट होते, एखादी मी सांगितलं होतं साईन वेव्ह झिरोपासून स्टार्ट होते आणि कॉस वेव्ह 1पासून स्टार्ट होते. सो इट इज नॉट नेसेसरी दॅट टू वेवफॉर्म्स ओरिजिनेट ॲट द सेम इन्स्टंट ऑफ टाईम. द व्होल्टेज अँड करंट डू नॉट हॅव द सेम क्रॉस ओव्हर पॉईंट, सो वी से देर इज अ फेज डिफरन्स फाय बिटवीन देम. आता इथं बघा, ही पहिली जी आहे ती व्होल्टेज वेव्ह आहे आणि दुसरी आहे करंट वेव्ह आहे. तर व्होल्टेज वेव्ह इथून ओरिजिनेट होते आणि करंट इथून होते. तर यामध्ये जो काय अँगल आहे किंवा डिफरन्स आहे त्याला आपण फेज डिफरन्स म्हणतो अँड डिनोटेड बाय फाय आहे. सो मॅथमॅटिकल याला बघा, व्होल्टेज वेव्हला व्ही ऑफ टी इज इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी. दिस इज साईन वेव्ह ओरिजिनेटिंग फ्रॉम झिरो. सो आणि करंट वेव्ह आय ऑफ टी इज इक्वल्स टू आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय. आता ही साईन वेव्हच आहे बट लेट स्टार्ट होते. सो ओमेगा टी मायनस फाय. दिस मायनस इंडिकेट्स लॅगिंग क्वांटिटी. ते मी पुढे सांगतो काय असतं. फर्स्ट लीडिंग क्वांटिटी पाहूया आपण. द क्वांटिटी विच रिचेस इट्स मॅक्झिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू फर्स्ट ॲज कम्पेअर टू अदर इज कॉल्ड लीडिंग क्वांटिटी. सिम्पल काय सांगते बघा. आता इथं ह्यामध्ये बघा, मॅक्झिमम पॉईंटच्या व्हॅल्यूला जी क्वांटिटी सगळ्यात आधी रीच होते ती लीडिंग असते. म्हणजे इथं व्होल्टेज क्वांटिटी करंट क्वांटिटीच्या आधी तिच्या मॅक्झिमम पॉईंटला रीच झालेली आहे. सो इन दिस केस व्होल्टेज इज लीडिंग क्वांटिटी अँड करंट इज लॅगिंग. अँड रिप्रेझेंट कसं करतं बघा. आता इथं व्ही ए अँड व्ही बी अशा दोन वेव्ह दिलेल्या आहेत. सो व्ही ए इज इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी प्लस फाय आणि व्ही बी इज इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी. आता इथं आपण काय कन्सिडर करू, झिरो पोझिशन, मग बी हा झिरोला ओरिजिनेट होतोय असं आपण अज्युम करूया. दिस इज वाय ॲक्सिस. सो बी इज प्युअर साईन वेव्ह व्ही एम साईन ओमेगा टी. देन व्ही ए ही वेव्ह तिच्या मॅक्झिमम पॉईंटला आधी रीच होते, पॉझिटिव्ह व्हॅल्यूला आधी रीच होते. सो ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द ह्या ए आणि बी मध्ये जो काही डिफरन्स आहे तो फाय अँगल आहे. सो व्ही ए इज इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी प्लस फाय. आणखीन बघा, जी व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते म्हणजे इथं जी साईन ओमेगा टी प्लस फाय आहे. सो प्लस इंडिकेट्स लीडिंग क्वांटिटी. सिमिलरली दिस निगेटिव्ह इंडिकेट्स लॅगिंग क्वांटिटी. आता लॅगिंग क्वांटिटी काय, द क्वांटिटी विच रिचेस इट्स मॅक्झिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू लेटर ॲज कम्पेअर टू अदर. म्हणजे जी नंतर तिच्या मॅक्झिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यूला रीच होते ती लॅगिंग असते. सो इथं व्ही बी वेव्ह तिच्या मॅक्झिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यूला नंतर रीच होते कोणाच्या एच्या. सो बी इज लॅगिंग क्वांटिटी अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय निगेटिव्ह साईन. दिस निगेटिव्ह साईन. आणि फेजर त्याचं हे असं असतं. दिस इज व्ही ए अँड दिस इज व्ही बी. आता हे कसं ओळखायचं की इथं व्ही ए आणि व्ही बी आहे म्हणजे ह्या लीड आहे की लॅग आहे. तर फेजर कधी पण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह होतं आहे. सो इथं रेफरन्सच असतो आपला. सो रेफरन्सला पहिल्यांदा कोण पोचला, व्ही ए, आणि त्यानंतर अँटी क्लॉकवाईज मूव्ह होताना त्यानंतर कोण पोचणार, व्ही बी. सो आधी व्ही ए पोचला म्हणून तो लीडिंग क्वांटिटी. हे फेजर रिलेटेड झालं. फेजरवरून कसं लीडिंग अँड लॅगिंग ओळखायचं ते. नेक्स्ट टर्म आहे आउट ऑफ फेज क्वांटिटी. आता आउट ऑफ फेज क्वांटिटी म्हणजे काय, if the phase difference between two quantities is 180 degree or pi radian. ओके, 180 डिग्रीमध्ये आणि पाय रॅडियनमध्ये इक्वलच असतं, फक्त त्यांचं युनिट डिफरंट आहे. सो व्हॅल्यू डिफरंट येणार. देन दीज क्वांटिटीज आर कॉल्ड आउट ऑफ फेज क्वांटिटी. म्हणजे फेज डिफरन्स जेव्हा 180 किंवा पाय रॅडियन असतो तेव्हा त्या दोन वेव्ह आउट ऑफ फेज असतात.
इथे बघा वेव्ह फॉर्म दिलेले, ही एक वेव्ह आहे आणि ही दुसरी वेव्ह आहे. तर या दोन वेव्ह एकमेकाच्या अपोजिट आहेत. जेव्हा ह्या 180 डिग्री फेज शिफ्ट असतात तेव्हा त्या एकमेकाला अपोजिट असतात. आता ही 180 डिग्री कसं, तर बघा हे इथून स्टार्ट झालं आणि हे इथून असतं. सो दिस इज द phase difference and which is 180 degree or pi radian. So it is represented mathematically by these equations. Va is equals to Vm sin omega t and Vb is equals to Vm sin omega t plus 180. So phase difference phi is 180 degree. So this is out of phase quantity. आणि समजा आता हा ओरिजिनेट पॉईंट आहे आणि दिस इज रेफरन्स किंवा VA आहे. तर जेव्हा हे आउट ऑफ फेज असतील तेव्हा एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये हे शो करतील, रिप्रेझेंट करतील यांचा फेजर. नेक्स्ट आहे इन फेज क्वांटिटी. आता इन फेज म्हणजे काय, इफ द फेज डिफरन्स बिटवीन टू क्वांटिटीज इज 0 डिग्री देन दीज क्वांटिटीज आर कॉल्ड फेज क्वांटिटीज, इन फेज क्वांटिटीज. म्हणजे बघा इथले हे दोन्ही वेव्ह फॉर्म सेम पॉईंटला स्टार्ट होत आहेत, म्हणजे 0 पासून स्टार्ट होत आहेत. सो फेज डिफरन्स 0 झाला आहे यातला. आणि हे त्यांचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन व्ही ऑफ टी इज इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी आणि आय ऑफ टी इज इक्वल्स टू आय एम साईन ओमेगा टी. यांचा मॅग्निट्यूड चेंज जरी असला तरी ओरिजिनेटिंग सेम पॉईंटला होतं आहे. सो फेज डिफरन्स 0 झाला. दॅट्स वाय दीज आर इन फेज क्वांटिटी. हा ओरिजिनेट पॉईंट आणि दोन्ही पण एकाच डायरेक्शनमध्ये जात आहेत, एकाच फेजमध्ये. सो इन फेज आणि फाय इज इक्वल्स टू 0. This condition is must. नेक्स्ट आहे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फेजर. आता फेजरचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं असतं. फेजर कॅन बी रिप्रेझेंटेड इन 2 ways. फर्स्ट इज रेक्टँग्युलर फॉर्म आणि सेकंड इज पोलर फॉर्म. आता हे रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलर फॉर्म काय असतात ते बघूया आपण. त्याआधी the instantaneous voltage V of t is equals to Vm sin omega t plus phi is represented using phasor. म्हणजे आता ह्या एक्सप्रेशनचं फेजर फॉर्म कसं असणार आहे तर ते या फिगरमध्ये दिलेलं आहे तसं. वेअर Vm इज मॅग्निट्यूड म्हणजेच लेंथ ऑफ फेजर, त्याला आपण R पण दिलेलं आहे, ते पुढे सांगतो मी. अँड साइन ओमेगा टी प्लस फाय, त्याच्या फाय इज फेज अँगल और फेज डिफरन्स म्हणजेच रेफरन्सपासून फेजर यांच्यामधलं अँगल फाय. सो या एक्सप्रेशनचं हे पोलार रिप्रेझेंटेशन. आता बघा पोलार रिप्रेझेंटेशन मॅथमॅटिकली कसं असतं. द इन्स्टंटेनियस व्होल्टेज V of t is equals to Vm sin omega t plus phi is represented using polar form as. आता ह्या एक्सप्रेशनला पोलार फॉर्ममध्ये कसं लिहितात तर V of t इज इक्वल्स टू R ॲट अँगल फाय. आता हा R काय आहे तर मॅग्निट्यूड ऑफ फेजर. या फेजरचा ची लेंथ म्हणजेच त्याचा मॅग्निट्यूड दॅट इज Vm आणि त्यालाच आपण R ने डिनोट केलेला आहे. वेअर Vm इज इक्वल्स टू R. सो हाला R ॲट अँगल फाय. So this R belongs to magnitude of the phasor. आता त्याला बघा आणखीन, आता ह्या मॅथमॅटिकली V of t is equals to 20 sin 100 pi t plus 60. 20 काय आहे Vm आहे, Vm ची व्हॅल्यू 20 अज्युम केली आहे. साइन 100 pi t इज नथिंग बट ओमेगा टी, कारण ओमेगा इज इक्वल्स टू काय असते 2 पाय एफ. आता फ्रिक्वेन्सी 50 अज्युम केल्यानंतर 2 × 50 100 ओमेगा झाला 100 पाय. सो तेच आपण इथे घेतलेलं आहे 100 पाय आणि 60 इज नथिंग बट फाय. आता आपण पोलार रिप्रेझेंटेशन कसं करतोय मॅग्निट्यूड ॲट अँगल ॲट अँगल. सो मॅग्निट्यूड काय 20. सो V of t इज इक्वल्स टू 20 ॲट अँगल. अँगल किती आहे फाय 60. सो 60. सो पोलार रिप्रेझेंटेशन इज 20 ॲट अँगल 60 असं केलं जातं. नेक्स्ट आहे रेक्टँग्युलर रिप्रेझेंटेशन. आता रेक्टँग्युलर रिप्रेझेंटेशन कसं करतात तर त्याचा फॉर्म्युला फॉर्मॅट आहे
व्ही ऑफ टी इज इक्वल्स टू एक्स प्लस जे वाय. हा त्याचा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्ये आपण रेक्टँग्युलर रिप्रेझेंटेशन करतो. आता ह्या एक्सप्रेशनचा आपल्याला यात रिप्रेझेंट करायचं आहे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय आहेत ते आपल्याला या फिगरमध्ये दिलेले आहेत. एक्स इज इक्वल्स टू व्ही एम कॉस फाय आणि वाय इज इक्वल्स टू व्ही एम साईन फाय. सो एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायच्या आहेत. सो व्ही ऑफ टी इज इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू व्ही एम कॉस फाय इथं पुट केलेली आहे आणि वायची व्हॅल्यू हा जे ॲज इट इज जे काय असते सांगतो मी, जे ॲज इट इज आणि वायची व्हॅल्यू व्ही एम साईन फाय. रिॲक्टिव्ह, आता यात एक फंडा आहे. हा एक्स म्हणजे ॲक्टिव्ह आणि वाय म्हणजे रिॲक्टिव्ह आहे. तर रिॲक्टिव्हच्या आधी हा जे आपण डिनोट करतो. सो एक्झाम्पल बघा आता याचं, व्ही ऑफ टी इज इक्वल्स टू 20 साईन 100 पाय टी प्लस 60. याला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये कसं रिप्रेझेंट करणार, 20 कॉस 60. व्ही एम मॅक्झिमम व्हॅल्यू ती आली 20 आणि फाय 60. सो 20 कॉस 60 प्लस जे 20 साईन 60 या व्हॅल्यूत पुट केलेले आपण. सो एक्स प्लस वाय हे झालं त्याचं रेक्टँग्युलर फॉर्म. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर कॉस 60 इज इक्वल्स टू 1/2 असतं. सो 1/20 इंटू 1/2 10 आला आणि साईन 60 0.866 असतं, त्याची व्हॅल्यू आली 17.32. सो दिस इज रेक्टँग्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ फेजर. Thank you. Hope you liked the video. Please like, share and subscribe the channel. Learn on. आणि डाऊट्स असतील किंवा क्विज द्यायचे असतील महाडिस्कॉम, महाट्रान्सको, महाजेनको रिलेटेड, तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथं टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि क्विज सॉल्व करा. आणि डाऊट्स असतील तर पर्सनली मला विचारू शकता. थँक्यू.